वाशिममधून बातमी आहे। महायुतीच्या मेळाव्यात खुर्चीवरून वाद रंगल्याचं पाहायला मिळाले। मंत्री उदय सामंत यांच्या समोरच हा सगळा वाद रंगला। वाशिम इथे राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश सदस्य आणि यवतमाळ वाशिम लोकसभेचे समन्वयक राजू पाटील यांचं भाषण करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्या खुर्चीवर दिवंगत आमदार राजेंद्र पाटणे यांचे सुपुत्र न्यायक पाटणी बसले होते। मात्र राजू पाटील हे भाषण आटपून आल्यानंतर न्यायक पाटणी यांनी खुर्ची दिली नाही आणि त्यामुळे काही काळ हा गोंधळ उडाला। हा सर्व प्रकार शिवसेनेचे मंत्री उदय सामंत आणि अर्जुन खोतकर यांच्या समोरच घडला। वाशिममधल्या महायुतीच्या मेळाव्यात कसा गोंधळ उडाला आपण पाहतोय। पाटणींनी राजू पाटील यांची खुर्ची घेतली आणि सामंत आणि खोतकरांसमोरच हा सगळा प्रकार घडला। राजू पाटील राजेंना बसायला खुर्चीच नाही अशी स्थिती उद्भवली होती। सगळ्या महायुतीच्या मेळाव्यात हा सगळा गोंधळ झाला। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या समोरचा सगळा प्रकार घडला।